राजनीतिक गलियारों में आरोप प्रत्यारोप का सिलसिला तो चलता ही रहता है। उसी क्रम में आज फिर कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष विधायक नाना पटोले और वरिष्ठ कांग्रेस नेताओं ने पत्र परिषद में मतदाता दिन पर कांग्रेस द्वारा बीजेपी की पोल खोल कर दी है। हाल ही में हुए चुनाव में बीजेपी द्वारा 76 लाख वोट बढ़ाने का आरोप लगाया गया है। या प्रेसला विशेष करून आमचे माजी मंत्री आणि आमदार नितीन राऊत साहेब, आमचे शहराचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे साहेब, आदरणीय सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे, खरं तर आजचा दिवस हा वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा करतो आहे। देशामध्येच नव्हे तर जगामध्ये काही दिवस मुद्दामून त्या दिवसाचं महत्त्व समजून आपण त्या दिवसाला ते नाव देतो। मदर डेज असेल, फादर डेज असेल, अनेक दिवस आपण देशामध्ये रोज साजरे करतो। त्याला आजचा वोटर दिवस म्हणून आपण या देशामध्ये साजरा करतो। हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे। वोटर दिवस आपण साजरा करत असताना आज मतदातांचं मत सुरक्षित नाही असं चित्र आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका माध्यमाच्या माध्यमातून आणि जनतेच्या समोर त्यांनी मांडलेली आहे। आपल्या लक्षात असेल की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकूण वोटर संख्या जी आहे ती 9,54,00,000 ही वोटर संख्या आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं। आणि आयोगाने जेव्हा मतदान झालं त्यावेळेस शेवटचं जेव्हा त्यांनी ब्रीफ केलं, त्यांचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला ते व्हिडिओ पण दाखवतो। राजीव कुमार जे आहेत आपले, त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणारच आहे। त्याने सांगितलं की 9,54,00,000ची यादी त्यांनी फायनल केली, तुम्ही पण तपासून घेऊ शकता। आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मतदान झालं, एकूण मतदानाची जी संख्या होती त्याच्यामध्ये 9,70,00,000 मत, या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकूण मतदान संख्या जी आहे 9,63,00,000, पुरुष मतदार तिथं 4,97,00,000 झालेला आहे, महिला मतदार हे 4,66,00,000। विशेष करून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल की, आणि हा आकडा जो आहे, हा आकडा त्यांनी काय मांडावा निवडणूक आयोगाने, हा नंतरचा भाग आहे। नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे, या सरकारचा जो आरोग्य विभाग आहे, या आरोग्य विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाचं विशेष करून जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे ती कमी आहे। आणि हे राजीव कुमार जे आहेत आयोगाचे प्रमुख, यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 9,63,00,000 मतदार असल्याचे म्हटले होते। पण राज्यातील मतदार पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये 9,25,119 मतदार याच्यामध्ये सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं। आणि त्याच्यापैकी 6,40,88,195 मतदारांनी मतदानाचा हक्क वाजवला आणि 66.5% मतदान झालं असं त्यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी यादी जाहीर केली, म्हणजे त्यांनी आकडेवारी जाहीर केली। खरं तर मग निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाच्या पेक्षा जास्त वोटर्स त्यांनी आणले कुठून, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला। जवळपास 60 लाख मतं ही एक्स्ट्रा या महाराष्ट्रामध्ये कुठून आली। मग सरकार जे सांगतं की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बांगलादेशी लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे, मग नरेंद्र मोदीच्या सरकारने बांगलादेशामधून लोक इथं आणलीत का?
सैफ अलीच्या प्रकरणामध्ये बांगलादेशीला त्यांनी पकडलं आणि सरकारने सांगितलं की बांगलादेशींनी लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला असं सरकार सांगते. मग मतदानासाठी केंद्र सरकारने बांगलादेशींना भारतात आणलं होतं काय, हे प्रश्न आहे या ठिकाणी निर्माण झाले निवडणूक आयोगाच्या प्रश्नामुळे. निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली ती आकडेवारी ती जास्त आहे आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या प्रौढ लोकसंख्या ती कमी आहे. जवळपास 60 लाखाच्या मताचा फरक त्याच्यामध्ये येतो आहे. एक मतदान सुद्धा कमी झालं किंवा एक मतदान जास्त झालं तरी आपलं त्याच्यामध्ये इलेक्शन हे खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सेटराईज होतात, निवडणुका रद्द केल्या जातात. 60 लाख मतांचा फरक या ठिकाणी आला असताना महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुका आणि आम्ही ईव्हीएम मशीनवर ऑब्जेक्शन घेतलंच नाही. आम्ही त्या ठिकाणी ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याचं मतदानाचं जेव्हा निकाल आले त्यावेळेस या मताचा फरक काय, तुम्ही वोटर लिस्ट मध्ये जी मतं आलेली आहेत ती कशी जास्त आली तो प्रश्न आम्ही विचारला. आणि रात्री 6 वाजताच्या नंतर जे मतदान झालं 76 लाख मतं ती झाली, ती कशी झालीत, कुठल्या बूथवर झाली हा प्रश्न आम्ही विचारला. निवडणूक आयोगाने तो उत्तर दिलं नाही. पण नागपूरच्या अधिवेशनामध्ये या फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या जो प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला नव्हता, आम्ही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला हा प्रश्न केला. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण विधानसभेत पाहिलेलं आहे. काय गरज होती? आणि ते उत्तर जे निवडणूक आयोगाचं फडणवीस मांडत होते विधानसभेमध्ये तो रेकॉर्ड आपण तपासा, तोही लपला नाही. आणि निवडणूक आयोगाने जेव्हा हे सगळं काँग्रेस पक्षाने जे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जी प्रेस घेतली, म्हणजे फडणवीसांच्या उत्तराच्या नंतर जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही. म्हणजे आता स्क्रिप्ट फडणवीसांनी तयार करून दिली होती किंवा नरेंद्र मोदीजींनी तयार करून दिली होती किंवा अमित शहानी तयार करून दिली होती का निवडणूक आयोगाने यांना स्क्रिप्ट दिली होती, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आपल्या देशातल्या मतदातांचं मत हे सुरक्षित नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या वोटर दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केलेला आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलाय की वोटरामध्ये मतदातामध्ये ही जागृती निर्माण करणं आणि लोकांना हा जो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे भाजप करते आहे, केंद्रातलं सरकार मुद्दाम करते आहे, त्याबद्दलची जागृती करण्याचं धोरण आम्ही आज केलेलं आहे. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे. या निमित्तानं मतदातामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारा निवडणूक आयोग त्यांना या सगळ्या गोष्टीचा बद्दलचा आम्ही अलर्ट करण्याचा हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आले. म्हणजे 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 या काळात लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मताची वाढ झाली. पण 4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर वोटर लिस्ट आली, त्याच्यामध्ये 46 लाख मतं वाढली. म्हणजे 5 वर्षामध्ये 50 लाख आणि 4 महिन्यामध्ये 46 लाख ही जी वाढली त्याची सगळी आता यादी आपण पाहिलं असेल की जवळपास निवडणूक आयोगाने जेव्हा ही चोरी पकडली जाईल म्हणून त्यांनी त्यांच्या वेबसाईट मधून या सगळ्या गोष्टी डिलीट करून टाकल्या. आणि म्हणून या सगळ्या डाटा आता आम्ही गोळा केलेला आहे. आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाचेही दार ठोकावू. आज आमचे संध्याकाळी 6:30 वाजता आमचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खैरा पण या ठिकाणी येतात आहेत. ते पण या विषयावर आपल्याला आपलं मत मांडणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा या सगळ्या विषयाची दखल आमच्या नेते राहुल गांधीजींनी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आम्ही कोर्टातही जाऊ,
जनतेच्या दरबारातही जाऊ आणि रस्त्यावरची लढाई लढू, ही काँग्रेसची भूमिका आमची आहे. आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा. नाही ना, मग 2 मुद्दे आहेत. आम्ही पहिल्या दिवशीपासून या सगळ्या गोष्टीचा विषय घेण्याचं काम सुरू केलेलं आहे. आमचं तालुका पातळीवरील सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन केली, लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं काम सुरू आहे. आमचं लोकांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांनी सुद्धा हा पुढाकार घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे. नाही, मला मूळ प्रश्न आहे की मी काही आमच्या अलायन्स आम्ही चर्चा करतो असं कधीच बोललो नाही, इथं पण नाही बोललो. त्यांना काय वाटायचं का नाही वाटायचं तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस पक्षनीच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेस विचारानेच या देशाला उभं केलं. आज जे काही हे माध्यम आणि या सगळ्या गोष्टी उभ्या असतील, सुईपासून तर रॅकेटपर्यंत निर्माण करण्याचं काम काँग्रेसनेच केलं. कारण की या लोकशाहीची काळजी आम्हीच करावी लागणार आहे, आम्हालाच लढाई लढावी लागणार आहे. कोणी आहेत की नाही आहे हा विषय नाही आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली त्यावेळेस आमच्या बरोबर कोणीच नव्हतं, पण हळूहळू देश उभा झाला आमच्या मागं. आणि म्हणून आमच्या बरोबर कोण आहे की नाही आहे, देशाच्या जनतेमध्ये जागृती निर्माण करणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळे आम्हाला राज्याच्या मंत्र्यांनी काही असं सांगावं, मग तुमचं जे दिल्लीतलं सरकार आहे त्या सरकार बरोबर अनेक लोक जर तुमचे सोबती अनेक ते सोडून गेले, जबरदस्ती निवडणुकीच्या वेळेस पकडून आणता तुम्ही, तुमच्याबरोबर कोण राहतं? आम्हाला हा विषय वेगवेगळ्या वेळेस आहे. आणि आजचा दिवस आम्ही का सांगतोय, आज वोटर दिवस आहे, मतदाता दिवस आहे. आणि म्हणून या मतदाता दिवसाचं औचित्य साधून आम्ही लोकांपुढे जागृती करण्याचा प्रयत्न करतोय आणि माध्यमांनी ती भूमिका मांडावी ही साठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. 10-12 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी, अनेक लोक घायल आहेत. मी सकाळपासून तिथं आमच्या खासदारांनी मी तिथं होतो. आपल्याला माहिती आहे की जसं अग्निवीर तिकडे ऐकत होतो, आता आयुधवीर पण निर्माण केले. भंडाऱ्याच्या त्या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये RDX तयार होतं. भारतामध्ये एकमेव फॅक्टरी जी आहे जिथं RDX निर्माण होते ते फक्त भंडाऱ्यात. आपल्याला RDX हे बाहेरच्या देशातून आयात करावं लागतं. हे मिलिटरीत आहे, यांना माहिती असेल आणि तुम्ही पण माहिती घ्या. आम्ही खासदार झाल्यानंतर तिथं जेव्हा आयात चाललेली होती त्याला आम्ही सांगितलं की इथं प्रोडक्शन वाढवा, त्याचं एक्सपान्शन करा, त्याच्या माध्यमातून मोठ्या तरुणांना त्या ठिकाणी काम मिळेल, नोकऱ्या मिळतील आणि त्याचा विकास पण होईल आणि या देशाच्या प्रगतीमध्ये योगदान या भंडारा जिल्ह्याचं त्या ठिकाणी मिळेल. तिथं अप्रेंटिस लोकांना काम दिलं जात आहे. तिथं एका बिस्किट बनवण्याचा कारखाना नाही आहे, त्या पकोडे तेलाचा कारखाना, तिथं फॅक्टरी नाही आहे. हे RDX बनतं त्या ठिकाणी. RDX म्हणजे सगळ्यात खतरनाक स्फोटक आहे, त्याच्यापेक्षा कुठलंही मोठं स्फोटक राहू शकत नाही. आता तिथं अप्रेंटिस लोक पाठवले जातात, तिथं आयुध वीर पाठवले जातात, ज्याला कुठलंही माहिती नाही त्याला कसं काम केलं पाहिजे. फॅक्टरी पण तिथली जी मशिनरी आहे ती गेल्या 60 वर्षाची मशिनरी आहे. तिचं जे लिमिट आहे ते फक्त 20 वर्षाचं. आता तिला 3 पटीनं तिचं कालावधी संपला. तिथं आता ही दुसरी घटना आहे याच वर्षात. मागे 1 माणूस मरण पावला, आता 10-11 लोक मरण पावला. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही जे खाजगीकरण करायला सुरुवात केलेली आहे, रोज नवीन नवीन विषय येतात आहेत. तुम्ही जे बॉन्डचा विषय मांडला त्याच्यात काय गडबडी झाल्या, कोर्टाने ताशेरे ओढले, आम्ही आरोप नाही केला. आता कोर्टाने बोलल्यानंतरही त्यांना लाज नसेल तर मग आता काय करायचं? बेशरम लोकांबद्दलचं औषध तुम्ही आम्हाला सांगा. नाही आम्हाला सांगतो ना, आम्ही एकच विषय तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता की सातत्य त्याला ठेवलं पाहिजे. हे बेशरम लोक आहेत ना, त्यांची गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड झाली कातडी आहे. शेतकरी रोज आत्महत्या करतात, त्याची काळजी नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यांच्या शेतीचा माल आम्ही पूर्ण घेऊ समर्थन मूल्याच्या भावात, डिफरन्स असेल तर ते आम्ही देऊ. सोयाबीनची खरेदी बंद झाली, 31 जानेवारी पर्यंत आम्ही चालू ठेवू असं सांगितलं होतं. 1 जानेवारीलाच बंद झाली.
कापूस खरेदी बंद, धान खरेदी बंद, घेतलेले कव्याचे पैसे दिले नाही, तूर निघाली शेतकऱ्यांची तर तूर आता त्यांनी इम्पोर्ट केली आणि तुरीचे भाव पाडले. महाराष्ट्रामध्ये रोज शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होतात. आता काय रोज किती बोंबलायचं, आम्ही बोंबलतच आहोत, आम्ही आवाज उचलतोच आहे, तरुणांचा आवाज, महागाईचा आवाज. आज मी काही पेपर वाचत होतो, काही पेपरने तर आज ते पूर्ण ब्लॅक न करता त्याला पुसट लिहिलेलं आहे, महागाईचा उच्चांक किती वाढला. आज काही पेपरमध्ये आहेत बातम्या, मी आता सगळ्याच पेपरचा उल्लेख नाही करणार, पण मी सांगतोय की मी सगळ्या पेपरला पाहत होतो की आज त्यांनी त्याला जर महागाई वाढली तर त्यांनी त्या पुसट हे असं त्याला हे केलं, पहिला फ्रंट पेजेस करून टाकले. काय चाललेलं आहे आता, कुठले कुठले विषय रोज आम्ही, ही सरकार जनतेतून निवडून आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे ना, ते सांगतात जॅकेट घालून. तर त्यांना विचारा ना, तुम्ही जनतेसाठी काय करता. मी दावतचा प्रश्न विचारला, आमचा आरोप नाही आहे, तुम्ही आणले 18 लाख ते 16 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, तर ते काही दाऊस मध्ये जाऊन आणायची गरज नव्हती, तुमच्या आवाजाच्या हक्कावर होतं ना. तुम्ही जवळपास 11 म्हणजे 10 कंपन्या विदेशातल्या आहेत, बाकीच्या तर सगळ्या राज्यातल्याच आहेत, महाराष्ट्रातल्या, आणि बाकीच्या 43 कंपन्या तर महाराष्ट्रातल्याच आहेत. तुम्हाला इथंच बोलवून हे तिकडे गेले दाऊसला, आणि छत्तीसगडचा मुख्यमंत्री इथून 6000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट छत्तीसगडमध्ये घेऊन गेले, पुण्यातून. मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य, आम्ही त्यांना प्रश्न विचारला आणि मी म्हणालो, आता त्यांनी असे लोक पोचून ठेवलेले आहेत की त्याला नाना पटोलेला प्रदेशाध्यक्ष पद टिकवायचं आहे म्हणून ते या पदाची बाजू मांडतात. अरे मी सोडलेलं पद आहे, मी सांगितलं आमच्या हायकमांडला की 4 वर्ष झालेत, मला इथून लिव्ह करा. मुद्दा असा आहे की तुम्हाला विषय समजत नसतील, जनतेच्या पैशाची उधळपट्टीच करायची आहे तुम्हाला. दाऊसमध्ये 6500 किलोमीटर जाऊन तुम्ही 20 लोकांची टीम घेऊन गेलात, उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री तुम्ही गेलात. किती इन्व्हेस्टमेंट आणलं, कुठलं आणलं, दारू बनवण्याच्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणलं विदेशातून. मी काल सांगितलं 1500 कोटीची एक कंपनी आणली आणि 750 कोटीची आणली बियर बनवणार आणि दारू बनवणार. तर महाराष्ट्राला तुम्ही दारू राष्ट्र बनवणार आहे का. मंत्र्यांच्या दारूच्या फॅक्टरी निर्माण करतात, बारामतीत चालू झाल्या. महाराष्ट्राची अवदशा करायला तुम्हाला हे मिळालेलं, आणि हे काही तुम्हाला जनतेतून निवडून आलेच नाही, तुम्हाला लोकांना स्वतःचे बोर्ड स्वतःच लावतात, तुम्ही लोक लावत नाही तुमचे बोर्ड. पण अशा याच्यामध्ये आवाज किती काढायचा आणि किती सातत्य ठेवायचं तुमच्या भाषेत. कुठले रोज प्रश्न आणतात, आता इतके प्रश्न आहेत त्याचं उत्तर द्यायचं ना. आम्ही सांगितलं, काल मी बोललो की श्वेतपत्रिका त्यांनी जाहीर करावी की एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्यांनी 2दा केले ते. मी 2018चा विचारत नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र आमच्या मित्रांनी केला होता त्यावेळेस, त्याच्यामध्ये त्यांनी लाखो कोटीचं इन्व्हेस्टमेंट दाखवलं. मी तो हिशोबाला जात नाही, कुठला मॅग्नेटिक झालं त्याच्यात जात नाही मी. पण एकनाथ शिंदेनी जाऊन इतकंच इन्व्हेस्टमेंट आणलं होतं. ते इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं केलं गेलं, किती लोकांना नोकऱ्या दिल्या, तेवढं आम्हाला तुम्ही सांगा. एवढंच म्हटलं तर झाले, अंगावर यायला लागले. प्रश्न विचारायला गेलं तरी कपडे फाडायला निघतात ते. म्हणजे आता काय विरोधकांनी ते प्रश्नही विचारायचे नाही. ही काही लोकशाही नाही आहे. त्यांना लोकशाही मान्य त्यांना नसेल तर माध्यमांनी सुद्धा त्या पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे की जे आहे त्या व्यवस्थेला त्या पद्धतीनंच आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते जे आमच्या मित्रांनी काल सांगितलं की मी 16 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट आणतोय, तर किती लोकांना नोकऱ्या देणार. 16 लाख तरुणांना आम्ही नोकऱ्या देणार असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एक नोकरी कितीला पडेल, 1 कोटी रुपयाला पडेल. ओके, मग त्यांना जी जमीन देणार आहे त्या कंपन्यांना, मी हिशोब तुम्हाला सांगतो. तुम्ही विषय काढला सातत्याचा म्हणून सांगतो. मी तुम्हाला सांगतो की हिशोब तुम्हाला सांगतो की तुम्ही लाखो कोटीची जमीन नाममात्र दराला या लोकांना देतात, जे तुमचे मोदी साहेबांचे मित्र आहेत त्यांचे. लाखो कोटी रुपयाची जमीन देत आहे. पहिलेच राज्य कर्जबाजारी आहे, पहिलेच राज्य कर्जबाजारी आहे, महागाई वाढवत आहे, सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल केलं. तुम्ही या सगळ्या प्रॉपर्ट्या नाममात्र दरात तुम्ही देत असाल उद्योगाच्या नावाने. तुम्ही किती लोकांना, तुमचाच आकडा आहे, माझा आकडा नाहीये. तुम्ही ट्विट केलात माननीय फडणवीसजी, तुमचाच आकडा आहे. राज्य लुटून देऊ नका, राज्य सांभाळा. तुम्हाला
राक्षसी बहुमत मिळालं तुम्हाला असं म्हणणं आहे तुमचं, या तुम्हाला काय करायचं, पण तुम्ही राज्य बर्बाद करायसाठी नाही दिलेलं आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आम्ही जो प्रश्न विचारला, आम्ही सांगितलं त्यांना श्वेतपत्रिका जाहीर करा की ते झालेलं होतं त्यावेळेस किती इन्व्हेस्टमेंट झालं, किती लोकांना नोकऱ्या दिल्या, पकोडे तळायचं काम दिलं होतं का, काय हमालीचं काम दिलं होतं, काय दिलं होतं ते तर सांगा. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंटवाल्यांना जी जमिनी देणार आहात तुम्ही कमी दरामध्ये, त्याचा हिशोब आम्ही नाही विचारायचा का? ते विचारलं का त्रास होतो, कारण की निवडणुकीला ते पैसे देतात ना त्यांना. नई आशाएं और उम्मीदों को संचार दिया है. Now it is over to the people of J&K to take this democratic journey forward. और हम एक नया गोल्ड स्टैंडर्ड और सेट कर रहे हैं. Just to remind you, just to recall, चुनाव घोषणा के समय ही हम अपना इरादा घोषित करने लगे. हम अपनी विजन इंटेंट को पहले बताते हैं और उसे पूरा करके दिखाते हैं. Just to take you down the memory lane, लोकसभा के चुनाव के समय अनाउंसमेंट के समय हमने वादा किया था कि हम 4M की चुनौतियों से निपटेंगे और हिंसा, पुनर्मतदान, धन और सोशल मीडिया के दुरुपयोग की अनुमति नहीं देंगे. और आप सब जानते हैं कि हमने वो करके दिखाया. भारत के चुनाव की गोल्ड स्टैंडर्ड. कारण न्यूज के लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट. इसी प्रकार से देश और दुनिया की सभी बड़ी खबरें देखने के लिए जुड़े रहिए कारण न्यूज के साथ. नए साल का नया धमाका, अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस. ऐसा मैं इसलिए कह रही हूँ क्योंकि सनशाइन इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा गांव में लॉन्च कर रहा है बम्पर सुविधा पैकेज वाला लेविश लेआउट, वो भी 80% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ. नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर, मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीपुरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर और समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर की दूरी पर. एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस. तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट सनशाइन इंफ्रा के साथ. इनका पता है प्लॉट नंबर 21, जोगी नगर, रिंग रोड, शताब्दी चौक, सुयोग नगर, नागपुर. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9371436010. साइट विजिट also available.